हाँ सनसेट है ना, एक नंबर पीस बोला ना, सनसनीत सनसनीत हे आपला भेटला एक नंबर. हा बघा आता चोरगे बोलले, हा जवळपास 1 किलोचा पीस असेल ना. एक दोन आलेत बघा, सनसनीत 2 आलेत. दोन आहेत, 3 आहेत, 3 आहेत. नमस्कार मंडळी, मी किरण दामने स्वागत करतो आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, खूप दिवसानंतर पुन्हा एकदा चाललो आहे खाजनामध्ये खेकडे पकडायला. आज आहे ना आपण 6 पिंजरे आणि 6 पगोले आणलेले आहेत आणि पहिल्यांदा असं पिंजरे आणि पगोले एकत्र आणलेले आहेत. आणि आपण बघूया 6 पिंजऱ्यामध्ये किती खेकडे मिळतात आणि 6 पगोल्यामध्ये किती खेकडे बघतात. चला तर आपण बघा मंडळी, हे आपले नेहमीचे पार्टनर आहेत आमचे चोरगे, आणि ते त्यांचे सगळे मित्रपरिवार नेहमीच्या सोबत असतो त्यांच्या. चोरगे आता कुठं आणि टिफिन वगैरे मस्त तयारी करूनच आलेत आहे ना. चला तर मंडळी, फायनली आपण पोचलो आहे खाजनामध्ये. गावाच्या इथून आहे ना इकडे खाजनामध्ये यायला जवळपास अर्धा ते पाऊण तास लागतो. इकडे जसं तुमच्यावरती आहे, तुम्ही जर स्पीड चालात तर अर्धा तास तरी पण लागतोच. आणि इतक्या दूर आहे आमच्यापासून खाजण आणि साठी एक 6. चला तर मंडळी, हा जो पहिला पिंजरा आहे तो आपण इथे लावला आहे. इकडे बघा दिसतोय तुम्हाला. त्याला आहे ना आपण अगोदरच घरातूनच सगळं खाद्य वगैरे पद्धतशीर बांधून पगोल्यांना आणि पिंजऱ्यांना बांधून ठेवलं आहे, जेणेकरून ना इकडे खाजनामध्ये एकटा असल्यावरती जास्त धावपळ होते. म्हणून आहे ना आपण ह्या थैलीमध्ये जेवढे पिंजरे आणि 6 पिंजरे आणि जे 6 पगोले आहेत ना, त्याला घरातूनच आपण अशा पद्धतीचे चिकनचे जे पाय आहेत, जे ह्याचं जे खाद्य असतं ना याचं खेकड्यांचं, ते आपण त्यांना घरातूनच बांधून आणलं, जेणेकरून इकडे घाई होऊ नये. बघितलं तुम्ही, हा पिंजरा इकडून एंट्री आहे बघा, ह्या बाजूने खेकडा आतमध्ये जातो आणि आपण खाद्य बांधले बघा तिकडे. मागच्या वेळेस आपण बॉटलमध्ये खाद्य बांधलेलं, कारण पिंजरे एकाने बनवलेत, आपण आणलो आहे आपल्या खजनामध्ये. त्याच्यामध्ये काय काय बदल करावे लागत आहेत गरजेनुसार, त्याचा अनुभव दिवसेंदिवस जेव्हा जितके आपण पिंजरे लावू तेवढे अनुभव येत जातो आहे आणि तेवढे आपण बदल करतो आहे. आज बघूया, आज आपण खाद्य खाली बांधलं आहे, बघूया आज किती सक्सेसफुल होतं आहे. ठीक आहे, चला तर हा एक पिंजरा लावला आहे. अशाच प्रकारचे आपल्याला 6 पिंजरे लावायचे आहेत ह्या इकडच्या खजनामध्ये, इकडे पुढे. आणि चला तर मंडळ आहे ना, आपण एक नवीन जागेवरती एक पिंजरा लावला आहे. त्याला बघा चारी बाजूने, एका बाजूनेच त्याला एंट्री असल्यामुळे ना आपण चारी बाजूने मस्तपैकी त्याला हे केलं, झाडे लावले आणि पद्धतशीर बघा एका बाजूला तोंड करून ठेवलं. इकडे ह्या बाजूला इकडे तोंड आहे आणि पाठीमागे बघा चारी बाजूने आपण बंद केलं त्याला. बघा इकडून असं पाणी येणार या बाजूने आणि हा इकडे एक जातो पाणी ह्या पुढे असा, आणि हा एक इकडे येतो बघा, हा एक इकडे असा जातो. असं आपण एक नाक्यावरती पद्धतशीर लावला आहे. बघूया आता आज पहिल्यांदा या ठिकाणी लावलं, किती खेकडे मिळतात बघूया आपण. ठीक आहे, पिंजरे टाकून झालेत आणि आपण इकडे पगोली टाका घेतली बघा. इकडे पगोली टाकली, एकटंच आहे त्याच्यामुळे कॅमेरा आणि काम एकत्र जमत नाही आहे, तरी पण तुम्हाला दाखवतो बघा. पिंजरे बघायची तुम्हाला 2 पिंजरे दाखवले, तशा प्रकारचे आपण 6 पिंजरे लावून झालेत. आणि बघा ही पगोली आपली दिसली का, ही पगोली आहे. ही पगोली टाकलं आहे आणि आपण बघा इकडे आलेलो आहोत, समुद्राच्या किनारे आलो तिकडे बघा, समुद्राच्या किनारे आलो तिकडे खेकडे पकडायला. आणि चला तर मंडळी आहे ना, पाणी दिसतं तुम्हाला पाठीमागे, पाणी आला इकडे पारामध्ये. पगोली आपली तिकडे लावल्या, आपण उचलूया. पहिल्या पगोलीमध्ये काय भेटतं ते तुम्हाला दाखवतो. तिकडे एक आहे सध्या, बघूया शेवटची पगोली हालते तर खरं, किती काय आहे ते बघूया. केवढा खेकडा आहे तो मोठा. आला आहे बाबा, हा बाबा खेकडा मोठा आला, गेला असता शे. बघितला खेकडा, 2-3 छोटे पकडायला लागेल आता. चला मंडळी, ना हा पकडायला मिळत नाही, मी पकडतो एका हाताने पगोली घेऊन. बघताय मगाशी काहीच पाणी नव्हता आणि आता पाणी बघा किती झालं आहे फुल. आणि समा जोरदार आहे आणि स्पीडने पाणी भरतो, मोठा समा आहे आणि पाणी बघा जोरदार चालू आहे बघा इकडे. एकदा आपण पगोली उचलूया इकडची, मगाशी आपण लावल्या या बाजूला काढून आतमध्ये टाकले, ते इकडे बाहेर टाकले, बाहेरच्या इकडे बाहेर टाकले आपण. ते उचलून बघूया आणि आपले जो दुसरे मित्र आहेत ना तिकडे पण जाऊया आपण, त्यांना काय मिळालेत का बघूया आपण. ठीक आहे, पाण्यात बघा मगाशी पाणी काय नव्हतं
आणि आता पाणी बघा असं पाण्यातून चालायला होतं. आणि खेकडे पकडताना आहे ना म्हणजे 2 माणसं हवीत. जर शूटिंग करायची असेल तर 2 माणसं हवीत. एकट्याचं काम नाही, कारण पकडणं आणि शूटिंग करणं, खेकडा पकडून शूटिंग करणं जमत नाही. ठीक आहे, बघताय आपण कशी कसरत करावी लागते. पोगोली बघा कशी हालते. खेकडा समजतो आतमध्ये, मोठा खेकडा आतमध्ये आहे. पण आता पाण्यातनं बघा पकडताना किती मुश्किल होणार आहे त्याला. दोन आलेत बघा, सनसनी 2 आलेत. ह्यांना पकडताना कसरत होणार आहे आपली, बिकट होणार आहे हालत दोघांना पकडताना. चोरग्यानं भेटायला आलो आपण. किती भेटली चोरग्या खेकडी? 10 गावल्यात. 10 भेटलेत त्यांना खेकडी. त्याने बांधून ठेवला. आपण नंतर जाऊया पाण्याच्या मध्ये. आता पाण्यामध्ये आहोत आपण, नंतर आपण जाऊ त्यांची खेकडी बघायला. आता त्यांच्या 2 पोगोल्या आहेत, उचलून बघूया. ते उचलतात, बघूया खेकडी मिळतात का त्यांना. आणि खेकडा मिळाले चोरग्या. सर दाखव जरा, पाण्यामध्ये जरा गडबडच आहे. छोटासा आहे ना? मीडियम आहे, मीडियम. हा बघा मंडळी आहे ना, चोरग्यांना किती खेकडी मिळाले ते बघायला आलो आपण. किती खेकडी मिळाले ते. चांगली मिळाली चोरगे, काय नाही म्हणताय. आता मंडळी आपण थोडंसं जेवून घेऊया. बघा रानामध्ये भात, डाळ, काजूच्या बिया, आंबा वगैरे सुकटीतला. याकडे चोरगे आहेत, जेव्हा तरी बोलवा. ठीक आहे मंडळी, जेवायला या. हे बघा डाळ भात रानामध्ये. आणि हे कोळी आहे, कोळी आहे बघा. चला तर जेवायला या. खेकडी बांधून घेऊया. आता तसं जेवलो आपण, खेकडी बांधून घेऊया आपण थोड्या वेळामध्ये. एक नवीन पद्धत आहे जुनीच, पण आम्ही आता शिकलोय. ठीक आहे, चला तर बघूया. हे असं आहे ना, असं खालून घ्यायचं असं पूर्ण, आणि त्याला असं फिरवायचं असं. आणि ते परत इकडून असं सरळ घ्यायचं. आहे ना असं येते. कोयतू धारत नाही यांच्या. ते 1 मिनिटाच्या आतमध्ये होतं बांधून. थोडंसं आता आपण इथे बसलोय अवघड जागे. आता चोरग्यांना आपल्याला दाखवतील बांधून खेकडा त्यांच्या पद्धतीने. पद्धत सेम आहे, एवढं फार काय नाही आहे ना चोरगे. खालून घेतो थोडंसं. बघा झालं बांधून. बघा मंडळी आहे ना, खेकडा बघा भेटला ह्या पगोलीमध्ये. मोठा आहे ना सगळे? हो मोठा मोठा. जात होता, काठावर होता एकदम. पाणी बघा किती माळाला पाणी बघा, कमरेवर पाणी झालंय. पाठवून चोरगे आहेत. ओ छाती छाती पाणी आहे बघा किती. म्हणजे उन्हाळ्यामध्ये आहे ना म्हणजे आता मे मध्ये येतील ना आमची पोरं येतात ना, सगळेजण गावकरी बरेच जण इकडे येतात खेकडे पकडायला, मजा करायला. पाण्यातून गरमीतून आहे ना शांत वाटतं एकदम, थंड वाटतं ना चोरगे. मग आता हा सरसे ना, एक नंबर पीस. बोला ना, सनसनीत सनसनीत. हे आपला तो खेकडा भेटला एकदम जबरदस्त.
बाप रे, खतरनाक एकदम. बाबा कसला आहे तो. हा गावात तुम्हीच बोलू ना आता. खेकडा मजबूत भेटाय पाहिजे, मजबूत भेटाय पाहिजे. ताकद कसली काढतोय बघा तो. डायरेक्ट पिशीत नाही टाका. नाही नाही पिशवी नाही टाकायचा. आंगडा मोडू नकोस, आता फटकं लावून देईल. लय आहे ना, हालत खराब केला. केवढा खेकडा आहे बघा, जबरदस्त पीस भेटला, एक नंबर. हा बघा, आता चोरगे बोलले हा जवळपास 1 किलोचा पीस असेल हा. बहुतेक असं 1 किलोचा पीस आहे बहुतेक. बघा एवढी ताकद काढतोय ना तो. आताच बोलले चोरगे भेटला पाहिजे मोठा पीस, मोठा पीस. आणि खतरनाक भेटला आहे ना. बरोबर एकदम पाण्यात जशी पाणी. चोरग्याला भेटायला होतो त्याला आताच मस्त मोठा पीस भेटला खेकडा. 1 किलोचा खेकडा मिळाला. आणि आता आहे ना ते आता त्यांच्या बाजूला. आता मी चाललोय आपल्या पगोला तिकडे जाऊया आणि आपल्याला किती खेकडे मिळतात ते बघूया. दाखवायला मिळतील का सांगू शकत नाही, एकटाच आहे. आणि थोड्या वेळाने पाणी गेल्यानंतर आपण पिंजरे बघू. आवाज देतो तुम्हाला मी. हा हो हा बघा, पाणी बघा किती झालंय. बाप रे रे, खुश की ना चोरगे. चला तिथे पार आहे खाली. हा बघा दिसला. एकटाच आहे पाण्यामध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला पकडून दाखवू शकत नाही. डायरेक्ट आपण टाकतो थैलीमध्ये. ठीक आहे. हा बघा भेटला की मोठा खेकडा एकदम. बघा ही चोरग्यांना भेटला, आता आपल्याला मिळाला. पगोल्यांची खेकडे आपण पकडली. आता थोड्या वेळाने म्हणजे आताच आपण लगेच पिंजरे उचलायला सुरुवात करतोय. पगोल्यांची खेकडी तुम्हाला दाखवतो किती आहेत ती, आणि नंतरला बघूया आपण पिंजऱ्यामध्ये किती खेकडी मिळते. ठीक आहे मंडळी, ही आहेत आणि पगोल्यांची खेकडी आहेत. अंदाजे 10-12 असतील. बघा हे चांगली छान छान मिळालीत. हां इकडे आहेत बघा. ही सोनी सुरुवात करतोय पिंजरे उचलायला. बघूया पिंजऱ्यामध्ये किती खेकडे आहेत. पहिल्या पिंजऱ्याच्या जवळ आपण चाललोय. समोरच पहिला पिंजरा आहे. समोर आपला एक पिंजरा आहे. पिंजरा आपला खेकडा एक दिसला आहे. बघूया आता टोटल किती खेकडे आहेत आतमध्ये. ठीक आहे. एकच आहे आतमध्ये. हा बघा एक मिळाला ह्याच्यामध्ये, एकच फक्त आहे. तर आता मंडळ आहे ना, 2 पिंजऱ्यामध्ये फक्त दोन प्रत्येकी एक मिळालं आहे. म्हणजेच 2 पिंजऱ्यामध्ये फक्त 2 मिळालेत. तर बघूया आता. इथे एक पिंजरा आपला आहे, पण तो पाणी बघा किती आतमध्ये. पाणी जास्त असल्यामुळे आहे ना, आपण तिकडचा जो पिंजरा आहे ना तो जरा घेऊया पहिल्या. इथे बघूया काय आहे. इथे पिंजरा आपला आहे, बघूया काय. दोन आहेत, तीन आहेत. मिळाले बाबा 3. थोडं फाटल्यानं नसलं झालं. तीन मिळाली त्याच्यामध्ये. बघा हे दिसतं तुम्हाला, एंट्री आहे इकडून तिकडं आतमध्ये जातो. बघूया फाटली वगैरे असेल तर निघून जाईल, त्याच्यापेक्षा आपण लवकर आवरूया. ठीक आहे. त्याला तर मंडळ आहे ना, तिसऱ्या पिंजऱ्यामध्ये 3 मिळाली. पहिल्यामध्ये 1, दुसऱ्यामध्ये 1 आणि तिसऱ्यामध्ये 3 मिळाली. ठीक आहे. चला तर आपण जाऊया आता चौथा, बघूया किती मिळतात त्याच्यामध्ये. तर मंडळ आहे ना, चौथ्या पिंजऱ्यामध्ये पण 3 मिळाली. बघा हा एक सणसणीत मोठा मिळाला आहे, दिसतंय तुम्हाला. हा एक इकडं आहे, एक इकडे छोटा आहे बघा. हा बघा भारी आहे, एक नंबर. हा बघा हे दुसरं मंडळ आहे ना, आपल्याला पहिल्या पिंजऱ्यात एक खेकडा मिळाला छोटासा, नंतर एक दुसऱ्या पिंजऱ्यात 1 मिळाला, तिसऱ्या पिंजऱ्यात 3 मिळाले आणि चौथ्या पिंजऱ्यात देखील आपल्याला 3 मिळाले खेकडे. ठीक आहे. आता 5वा आणि 6वा 2 पिंजरे बाकी आहेत. बघूया किती मिळतात ते. आता आपण 5वा पिंजरा उचलतोय. आणि 5वा पिंजरा आहे. आणखी एक आहे 6वा पिंजरा. आपण फटाफट करूया आणि जाऊया, कारण आपला पाठ.
बघूया 5वा पिंजरा उचलून. ते पण एक सणसणीत आहे, एक छोटा एकदम, त्याला सोडू पण शकत नाही. हा बघा म्हणजे याच्यामध्ये पण एक आलाय मस्तपैकी मोठा. चला तर मंडळी बघताय, ह्याच्यामध्ये पण एक खेकडा आलाय, एक एकदम बारीक आहे आणि एक आहे सणसणीत. फेलला गेला, सगळ्यामध्ये आला एक नेक तरी. ठीक आहे, बघूया 6वा पिंजरा बघूया. 5व्या पिंजऱ्यामध्ये पण मिळाला एक एकदम छोटासा होता, त्याला आपण सोडून दिलं आणि एक मोठा आहे त्याला घेतलं. चला तर मंडळी आहे ना, आपण समोर एका झाडाला कॅमेरा लटकवला आहे, बघूया आता 6व्या पिंजऱ्यामध्ये. ठीक आहे, याच्यामध्ये 3 मिळालीत बघा, याच्यामध्ये पण 3 मिळालीत. हे बघा, हे बघा 3 मिळालीत, बारीक बारीक आहेत पण मिळालेत 3. ठीक आहे, 3 मिळालेत. हे बघा ह्याच्यामध्ये पण 3 मिळालेत. ओ मिळालेत मस्तपैकी, समजलं काय. चला मंडळी, आपण 6च्या 6 पिंजरे उचललेले आहेत आणि तुम्हाला सांगतो 6 पैकी आहे ना, प्रत्येक पिंजऱ्यामध्ये खेकडा मिळाला, पण तिघांमध्ये एक एक मिळाला खेकडा. तिघांमध्ये खेकडा एक एक मिळाला आणि बाकी 3मध्ये 3 मिळाले. ठीक आहे, चला तर मग 12 खेकडी मिळाले आपल्याला पिंजऱ्यामध्ये आणि 10-12 पगोलीमध्ये, म्हणजे आपल्याला एक 24-25 खेकडी मिळालेली आहेत आणि काम एकदम 25 झालेलं आहे. ठीक आहे मंडळी, चला तर भेटूया अशाच प्रकारच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला नक्कीच आवडला असेल मंडळी, एवढी मेहनत घ्यावी लागते खेकड्यांसाठी. तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल, आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे जे व्हिडिओ असतात गावाकडचे ते तुम्हाला पाहायला मिळतील आपल्या चॅनलवरती, किरण दामले व्लॉग या चॅनलवरती. ठीक आहे, चला तर मंडळी भेटूया अशाच प्रकारच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.